वाढ होऊ शकणार आहे। आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये 51,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक करत 62 नवीन जहाजांचा समावेश करण्याचं नियोजन झाल्याची माहिती केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली आहे। ते काल नवी दिल्लीत एका उच्चस्तरीय आंतर मंत्रालयीन आढावा बैठकीत बोलत होते। नौवहन क्षेत्रात आत्मनिर्भर होणं ही धोरणात्मक गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। होर्मुझ सामुद्रधुनीच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत महत्त्वाची चर्चा करण्यात आली। भारताबाहेरच्या संकटांचा सामना करण्यासाठी देशाच्या जहाज बांधणी क्षमतेत तातडीने वाढ करण्याची गरज यावेळी सोनोवाल यांनी व्यक्त केली। खलाशांच्या सुरक्षेला भारत सरकारचं प्राधान्य असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला। या बैठकीला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, रसायन आणि खत तसंच वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून